4-5 दिवसाच्या जोरदार पावसानंतर पप्पांसोबत आता आपण निघालोय रानात. बघूया पाणी इथं तर दिसतंय आणि आपल्या रानात किती पाणी साचले ते जाऊन पुढेच दिसलं आता आपल्याला. निसर्ग तर फुललाय, गार झाला एकदम, चिकना एकदम. पण रानात काय घात नाही, त्यामुळं काय उपयोग नाही पिऊन पण असं वाटायला लागले. त्यामुळे आपण सुट्टी काढलेली वायाला गेली असं वाटायला लागले. तर चला दिसतेच आपल्या रानात पाणी, तर बघूया. आपण 13 फेब्रुवारीला मागल्या शुक्रवारी एक व्हिडिओ केला होता की आज आहे 13 तारीख आणि आपण निघालो गावाला. कशाला? पेरायचं काय, घंटा रानात आलो नाही, 8 दिवस झाले. एक आज पाऊस थांबलाय म्हणून आलोय. आज आहे 21 तारीख. कसला पाऊस आहे म्हणजे काय बोलायचं नाही. पाय टाकले की रुतते नुसतेच. कधी पेरायचं माणसाने? आता कोळपायला आला असतं. पण बघताय तुम्ही ह्या रानात बघा, पाणीच पाणी. पप्पा पाणी काढते ते माग, बघेल तिकडे नुसतंच पाणी पाणी. कुणी पेरलेलं नाही, काय नाही, नुसती टोकणी चालू आहे. रानात नुकतं नांगरून ठेवलंय, तसंच आहे. काय बोलायचं सांगा आता? ह्याने पेरलेलं काय जोगावलेलं नाही, बकास कुजून गेले सगळं. म्हणजे असं वाटतं बेंद्राला ह्या वर्षी गोंडे लावायचं का नाही. काय माहित, आता बघूया कसं आहे. थोडे व्हिडिओ टाकलेत, तुम्ही बघाल ते व्हिडिओ. त्यामध्ये पाणी दिसतंय, किती हिरवळ आहे रानामध्ये. पण सगळे पानं साचल्यामुळे घात नाही रानात. घात म्हणजे माती अशी चिकट झालेली आहे पावसामुळे. त्यामध्ये आपण बैलाने पेरला तर ते काय उगवणार नाही. त्यासाठी थोडा पाण्याचा निचरा झाला पाहिजे आणि नंतर घात आल्यानंतर आपण पेरणी करा. तरी पण आज ऊन पडल्यानंतर 8 दिवसांनी घात येईल, म्हणजे आपण पेरणीच्या मापाचं होईल रान. पण ते कधी घात येईल काय माहीत नाही. पाठीमाग बघा ढग आलेच, छत्री घेऊन आलोया, कधी पडेल. मग सकाळपासून ऊन पडलेलं आणि इकडे याच्या आधी रानात याच्या आधी एक अर्धा तास आधी या जोरात झापलं, धाड 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 पाऊस आला. नुसतं पाणी नुसता चिखल बेकार. चला मग दुसऱ्या वावरात जाऊन बघतो काय आहे काय नाही परिस्थिती. सगळ्या परिस्थितीचा आढावा घ्यायला लागतो. उद्या 22 तारीख, उद्या जायचं मुंबईला. परत आपल्या कर्मभूमीवरती कामं करायची. हे बघा नुसतं पाणी गेला. एकच मिनटं बॅक कॅमेरानं दाखवत बघा. बॅक कॅमेऱ्यानं बघा किस्त आत गेलंय ती पाय. एक थोडा गेलाय, एक सगळाच्या सगळाच गेला. कशी माणसाने पेरणी करायची बघा. निसर्ग, आमच्या गावाकडचा निसर्ग. शेतकऱ्याला चप्पल लागत नाही, शेतकऱ्याला निसर्गच चप्पल घालून देतो. कसं आहे चप्पल? खतरनाक. तिकडं आता खालच्या पट्टीत निघाली तांब्यात. आमचं रानांचे नाव आहे ते. तांबीत जायचं आता. कशा वाटा काढत जायचं, कधी पाय घुसल चिखलात काय नियम नाही. वंगाळ कार्यक्रम आहे नुसता. फिगलेत तांब, नुसतं चात बटर टाकल्या की नाही फुगले. ह्याच्यात पाय जमीन. कसं माणसानं पेरायचं? हे बघा मी आत्ता आलेलो ते. हे बघा किती घुसतंय आतमध्ये. उभं आहे ना झालं एवढं. रिबॉक, नायकी,
वुडलँड फेल आहे का नाही ह्याच्या पुढे? बघा पाऊस काय थांब ना, म्हणून माणसाने पेरण्या चालू केल्या, सॉरी टोकण्या चालू केल्या. ठीक आहे, टोकणी चालू आहे लोकांची. पाऊस कधी थांबल, कधी ऊन पडेल, कधी घातील, त्या बराच आपलं टोकलेलं बरं, जे हाताला येईल ती येईल. रानातलं राहिले चाललेलं वाज पाणी काढून निघालो आपण आता घरच्या दिशेने. पप्पा म्हटलं तुला नाद लागला त्या व्हिडिओचा, तू ये आपला हळूहळू चालत मी जातो घरी. चला फ्रेंड्स.